नमस्कार शेतकरी मित्रांनो, जामदार रेशीम उद्योगमध्ये स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज दुसरा मोल्ट पास झाल्यानंतर 6 फिडिंगमध्ये आपला तिसरा मोल्ट आहे तो पूर्ण सेट झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस मोल्ट योग्यरीत्या आपल्याला सेट करायचा असतो तर त्याची एक पद्धत किंवा एक मेथड असते. जर आपल्याला मोल्ट जर व्यवस्थित सेट होत नसतील तर याच्या पाठीमागील ही काही कारणं असतात की आपल्या आळ्यांना जो पाला आहे तो कमी पडत आहे आणि त्याच्यामुळे आपला मोल्ट जो आहे तो योग्यरीत्या सेट होत नाही. तर आपल्याला जर योग्य प्रकारे मोल्ट सेट करायचं असेल तर मोल्ट सेट होते वेळी आपल्याला रेशीम किड्यांचे खाद्य किंवा पाला कमी करू नये. कारण की ज्यावेळेस रेशीम किडे फाउंडेशन बनवतात ते फाउंडेशन बनवण्यासाठी त्यांना पुरेपूर अशी जागा हवी आहे. जर त्यांना पाला आपल्या बेडमध्ये कमी असेल तर ते योग्यरित्या फाउंडेशन बनवून मोल्टवरती जाऊ शकत नाहीत. अशा वेळी आपल्याला 60 ते 70% आपल्या बेडमध्ये पाला असणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ही 60 ते 70% जो पाला आहे तो आपला बेडमध्ये शिल्लक ठेवलेला आहे. त्यानंतर आपण 1 किलो चुन्यामध्ये 1 काड्यापेटी हळद याप्रमाणे हे सर्व मिश्रण तयार करून आपल्या रेशीम किड्यांवरती डस्टिंग करून घेत आहोत. आता 1% किंवा अर्धा टक्क्यापर्यंत आपला जो मोल्ट आहे तो उठलेला आहे आणि त्यानंतरच आपण पाल्यावरती डस्टिंग करत आहोत. तर ज्यावेळेस आपण चुन्याचं डस्टिंग घेतो तर चुन्याचं डस्टिंग घेण्यापाठीमागं कारण आहे की जे काय बेडमधील आर्द्रता कमी होते तसेच पाला वाळतो आणि बेडमध्ये जर बुरशी असेल तर ते बुरशीचे हे प्रमाण कमी होते. आपल्याकडे पावडर डस्टर असूनही आपण हाताच्या साहाय्यानं पावडरचं डस्टिंग घेत आहोत. याचं एक कारण आहे की बेडच्या खालीपर्यंत ह्या चुना आणि हळद याचं मिश्रण जे आहे ते गेलं पाहिजे आणि तरच बेडमधील जी बुरशी आहे त्या बुरशीचे हे प्रमाण कमी होणार आहे. ज्यावेळेस मोल्ट सेट होतो त्यावेळेस अशा पद्धतीने आपले जे टोटल नियोजन आहे ते करणे खूप गरजेचे आहे. याचा भविष्यामध्ये अशा पद्धतीने फायदा होतो की ज्या मोल्टमध्ये पाठीमागं राहिलेल्या अळ्या आहेत त्या भविष्यामध्ये आपल्याला रोगराईस बळी पडू शकतात. तर तुम्ही तुमच्या शेडमध्ये अशा प्रकारचे नियोजन करून आपली बॅच सक्सेस करू शकता. धन्यवाद.